नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रज्ञा परीक्षा म्हणजे गणित प्रावीण्य परीक्षा झाल्यानंतर 2 नंबरची जी परीक्षा असते तीसुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. थोडेसे प्रश्न काठिण्य पातळीचे असतात, पण सरावाने ते अतिशय सोपे होतात. ही परीक्षा मार्च महिन्यामध्ये होणार असल्यामुळं अजूनही 1 महिनाभर अवधी आहे. आपण चांगली तयारी करू शकतो. प्रश्न पहिला ए 2023ची नमुना प्रश्नपत्रिका आहे. अवयव पाडा हा 3 गुणांचा प्रश्न आहे. फॅक्टराईज 1/4 पी वर्ग अधिक 5/2 पी क्यू वजा 24 क्यू वर्ग. आपण हे 4 काढून टाकण्यासाठी, हे 2 काढून टाकण्यासाठी प्रत्येक पदास 4ने गुणले तर 4 गुणिले 1/4 पी वर्ग अधिक 4 गुणिले 5/2 पी क्यू वजा 4 गुणिले 24 क्यू वर्ग. या ठिकाणी हे 4ला 4 गेल्यानंतर पी वर्ग अधिक 2 4ला भागल्यानंतर 2 2 4 आणि 5 दुनी 10 पी क्यू वजा 24 गुणिले 4 96 क्यू वर्ग. आता या ठिकाणी ही वर्गीय राशी आहे. वजा 96चे 2 अवयव पाडायचे, फरक 10 आला पाहिजे. 16 गुणिले 6 16 सक्क 96. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं आणि लहान संख्येला वजा. साहजिकच म्हणून पी वर्ग अधिक 10 पी क्यूची फोड करायची. 16 पी क्यू वजा 6 पी क्यू म्हणजे अधिक 10 पी क्यू बद्दल 16 पी क्यू वजा 6 पी क्यू वजा 96 क्यू वर्ग. पहिल्या दोघातून सामायिक या ठिकाणी पी निघतोय. पी कंसात पी अधिक 16 क्यू. हा कंस पी अधिक 16 क्यू हा लिहावाच लागेल. हा पी आहे तो इथला वजा 6 पी क्यूमधला पी आत घेतलेला आहे, बाहेर वजा 6 क्यू. 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस. पी अधिक 16 क्यू एका कंसात समान कंस आहे तो, आणि दुसऱ्या कंसामध्ये पी वजा 6 क्यू हे त्याचे अवयव आहेत. ओके. या सोबतच्या आकृतीमध्ये रेषा पी समांतर रेषा क्यू आणि रेषा एल समांतर रेषा एम. दिलेल्या कोणांच्या मापावरून कोन ए बी सीची मापे काढा. इन द ॲडजॉइनिंग फिगर द लाईन पी parallel line Q and line L parallel line M. Find measures of angle A, angle B, angle C using the measures of the given angles. या ठिकाणी हा 75 अंशाचा दिलेला आहे आणि मग 75 अंशाचा दिला असेल तर समांतरभुज चौकोनाचे या ठिकाणी सम्मुख कोन एकरूप असतात. हा 75 असेल तर इथला हा रेषेजोडीतला कोन आहे तो 75 असणार. 105 असणार. 180 मधून 75 गेले 105. इथं 105 असेल तर बी 105 असणार आहे. या ठिकाणी हा 75 असेल तर हा सुद्धा 75 आहे. मग हा बी 105 असेल तर ए व्युत्क्रम कोन एकरूप असतात, बी सुद्धा 105 आहे. या ठिकाणी हा 75 असेल तर भाई व्युत्क्रम कोन एकरूप असतात, हा 75च असणार. ओके. म्हणजे ए 75 बी 105 आणि ए सुद्धा 105. ओके. अशा पद्धतीनं सविस्तर मांडणी करायची. या ठिकाणी रेषा यल समांतर रेषा यम दिलेली आहे, पक्षातच दिलेला आहे. त्यामुळं म्हणून सी बरोबर 75 अंश. ओके. बरोबर x अंश. ओके. विरुद्ध कोण आहेत आणि हे संगत कोण आहेत. ओके. x अंश आणि 75 अंश संगत कोण आहेत. x आणि सी विरुद्ध कोण आहेत, म्हणून त्या सांगडीमध्ये सी बरोबर 75 बरोबर x अंश. ओके. सी बरोबर 75 अंश. सी आणि 75 अंश. ओके. विरुद्ध कोण आहेत. त्यानंतर रेषा पी समांतर रेषा क्यू. पी आणि क्यू समांतर आहेत. रेषा क्यू. ओके.
आणि त्यामुळे एक्स अधिक बी, एक्स अधिक बी हे अंतरकोन आहेत. एक्स अधिक कोन बी बरोबर 180 अंश. एक्स आत्ताच आपण काढलेला आहे तो 75. 75 अधिक कोन बी बरोबर 180 अंश. कोन बी बरोबर 180 वजा 75. कोन बी बरोबर 105 अंश. ओके, आताच आपण तोंडीसुद्धा आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत. ओके, कोन ए आणि कोन बी, कोन ए आणि कोन बी क्रमकोन आहेत. कोन बी आणि कोन ए बरोबर बी 105 आहे. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे कोन ए बरोबर 105 अंश, कोन बी बरोबर 105 अंश आणि कोन सी बरोबर 75 अंश. अशा पद्धतीनं आपल्याला हा 3 गुणांचा प्रश्न होता. ओके, त्यातला सी आहे म्हणजे 4, 3 आणि 3 6, 4 10 गुणांचा प्रश्न. हा 3 आणि 3 6 आणि हा 4 गुणांचा प्रश्न आहे. सरळ रूप द्या, सिम्प्लिफाय. 7x अधिक 4y वजा 5z कंसाचा वर्ग वजा 7x अधिक 3y कंसाचा वर्ग, 7x प्लस 4y मायनस 5z ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7x प्लस 3y ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हिअर युजिंग द फॉर्म्युला a प्लस b प्लस c ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस ट्वाइस bc प्लस ट्वाइस ac. ओके, हिअर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस twice AB, 2AB plus B square. Okay, using this formula. Square of 7x, 49x square, square of 4y, 16y square, square of minus 5z plus 25z square minus square of 7x, 49x square plus 7 into 3, 21 into 2. या दोघांच्या गुणाकार रूप 7 × 21, 21 42 xy अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 9y वर्ग. ओके, अजून या ठिकाणी अपुरा आहे, परत करूया. पहिल्या पदाचा वर्ग 49 x वर्ग अधिक 16y वर्ग अधिक 25z वर्ग. पहिल्या दोघाचा गुणाकार त्या दुप्पट 7 × 4 = 28, दोन्ही 56 xy. दुसऱ्या दोघाचा गुणाकार 4 × 5 = 20 वजा हे वजा 40, 5 × 4 = 20 ची दुप्पट वजा 40 yz. पहिलं तिसरं 7 × 5 = 35, दोन्ही 70 xz वजा 70 xz आणि हे परत मग वजा कंसात 49 x वर्ग अधिक 7 × 21, दोन्ही 42 xy अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 9y वर्ग. हा कंस सोडवायचा, वजा आहे, वजा चिन्ह काढून टाकताना आतल्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं. पूर्वीची पदं आहे तशीच 49 x वर्ग अधिक 16y वर्ग अधिक 25z वर्ग अधिक 56 xy वजा 40 yz वजा 70 xz वजा 49 x वर्ग वजा 42 xy वजा 9y वर्ग. ओके, या ठिकाणी 49 x वर्ग वजा 49 x वर्ग गेले, वजा हे अधिक 16y वर्ग, हे वजा 9y वर्ग जवळ घ्यायचे. त्यानंतर अधिक 25 z वर्ग, त्यानंतर अधिक 50 xy, तो सॉरी 56 आहे, अधिक 56 xy वजा 40 yz हे वजा 70 xz. 16y वर्गमधनं 9y वर्ग गेले, 7y वर्ग अधिक 25z वर्ग या ठिकाणी 56 xy आणि 40 xy स्वरूपात आहेत ती जवळ घ्यायची राहून गेली ती. इथं या पायरीला ती घेतलेली आहेत. 16y वर्ग वजा 9y वर्ग 7y वर्ग अधिक 25z वर्ग. 56 xy मधून 42 xy गेले अधिक
14xy वजा 40yz तसंच आणि वजा 70xz तसंच. ओके, हे याचं उत्तर आहे. 56xy मधून 42xy गेले 14xy, वजा 40yz आणि वजा 70xz तसेच, कारण याला स्वरूपपद नाही आहेत. प्रश्न दुसरा ए सर्वरूप द्या. सिम्प्लिफाय. घनमूळ काढायचे आहे. वजा 4394 छेद 128चं घनमूळ काढायचं आहे. सिम्प्लिफाय. 2 वरती खाली भाग जातोय. वजा 2 दुनी 4, 2 एके 2, उरला 1 19 झाले, 92 18, उरला 1 14 झाले, 2 7 14, छेदस्थानी 2 सक्क 12 आणि 2 चौक 8. ओके, अशा पद्धतीनं 2197 अवयवाच्या स्वरूपात आपण मांडू शकतोय. वजा 13 गुणिले वजा 13 गुणिले वजा 13, 13चा घनच आहे 9197 आणि 64 म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4, आणि मग या ठिकाणी घनमूळच आहे. वजा 13 गुणिले वजा 13 गुणिले वजा 13चं घनमूळ एकच वजा 13, आणि 4 गुणिले 4 गुणिले 4चं घनमूळ एकच 4. ओके, अशा पद्धतीनं वजा 13/4 हे याचं उत्तर आहे. हा प्रश्न 2 गुणांचा होता. ओके, अशा पद्धतीनं. त्यातला बी आहे. पिशवीत दूध भरणाऱ्या यंत्राद्वारे 5 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 200 पिशव्या भरल्या जातात. तर 5000 पिशव्या भरण्यासाठी किती तास वेळ लागेल? 2000 bags of half liter milk can be filled by a machine within 5 minutes. Find how many hours time to fill such a 5000 bags. 200 पिशव्या दिलेला आहे. 200 पिशव्या भरण्यासाठी 200 पिशव्या भरण्यासाठी 5 मिनिटे वेळ लागतो. 5 मिनिटे वेळ लागतो. तर या ठिकाणी 5000 पिशव्या भरण्यासाठी हे ज्यार्थी आणि हे त्यार्थी 5000 पिशव्या भरण्यासाठी लागणारा वेळ आपण x मानला. तर xची किंमत काढण्यासाठी 200 पिशव्या भरण्यासाठी 5 मिनिटे लागतात. तर म्हणजे गुणिले 5000 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल? 1 2 1 2 शून्य गेल्या, 2 न 50ला भागायचं 25 आलं, आणि 25 गुणिले 5 125 बरोबर 125 मिनिटे. म्हणजे 5000 पिशव्या भरण्यासाठी 125 मिनिटे म्हणजेच पिशव्या भरण्यासाठी 125 मिनिटे म्हणजे 2 तास. ओके, 60 दुनी 120, 120 मिनटं यातली म्हणजे 2 तास, उरली 5 मिनटं, 2 तास 5 मिनटे लागतील. ओके, लागतील. हा 4 गुणांचा प्रश्न होता, सोपा होता. आत्ता 4 गुणांचा हा. समभुज त्रिकोण ABC ची बाजू 12 सेमी आहे, म्हणजे AB 12, AC 12, BC 12. रेख AD आणि रेख BE या मध्यक आहेत. रेख AD लिहायचं, D दिसत नाही. रेख AD आणि रेख BE या मध्यक आहेत. BG आणि GD यांच्या किमती काढायच्या आहेत. BG आणि GD यांच्या किमती काढायच्या आहेत. या ठिकाणी वर्तुळाच्या ट्रँगल ABC इज ॲन इक्विलॅटरल ट्रँगल whose side is 12 centimeter. Triangle ABC is an equilateral triangle whose side is 12 centimeter. If figure AD and segment B are the medians of the triangle ABC, then find BG and DG.
त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपात्य असतात आणि त्या दोनास एक प्रमाणात विभागतात. ही उंची आहे आणि उंची ही त्रिकोणाच्या 60 मापाच्या कोनासमोरील भुजाची कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. वर्गमुळात 3/2 पट असते म्हणजे 12च्या. मग लगेच आपण 12च्या वर्गमुळात 3/2 पट म्हणजे बेसक्क 12. 6 वर्गमुळात 3/2 ही आली उंची आणि त्याचे समान 3 भाग करायचे, कारण दोनास एक प्रमाणात मध्यग विभागतात. आणि मग प्रत्येक भाग किती होणार आहे? 2 भागल्यानंतर 3 वर्गमुळात 3/2, 3 वर्गमुळात 3/2. आणि मग बीजी विचारलेलं आहे. बीजी साहजिकच याच्या दुप्पट असणार आहे. 6 वर्गमुळात 3/2 आणि जीडी हाच आहे 3 वर्गमुळात 3/2. ओके. बी आपण 6 वर्गमुळात 3 काढलेली आहे आणि 6 वर्गमुळात 3ला आपण 2 न भागलं तर बेत्रिक 6, 3 दुनी 6, 3 न भागलं तर 3 दुनी 6, 2 वर्गमुळात 3 येईल. आपण सोडवूया, समजेल. पाहूया, सविस्तर सोडलेलं आहे. त्रिकोण ABC समभुज त्रिकोण आहे. AB BC AC 12 सेंटीमीटर. रेख ED आणि BE, रेख ED आणि BE मध्यक आहेत. समभुज त्रिकोणाची मध्यक आणि उंची समानच असते, म्हणून समभुज त्रिकोणाची उंची बाजूच्या वर्गमुळात 3/2 पट असते. वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू 12 आहे. बेसक 12. 6 वर्गमुळात 3. ED 6 वर्गमुळात 3 आणि BE 6 वर्गमुळात 3. या ठिकाणी बिंदू G हा गुरुत्वमध्य आहे. गुरुत्वमध्य मध्यगे दोनात एक प्रमाणात विभागतो, म्हणजे प्रमाणांची बेरीज केली तर 2 आणि 1 3, म्हणजे 6 वर्गमुळात 3 ही संपूर्ण ED आणि BE आहे. म्हणजे 6 वर्गमुळात 3चे 3 समान भाग केले. 2 वर्गमुळात 3, 2 वर्गमुळात 3, 2 वर्गमुळात 3, दोनास 1 म्हणजे यातले 2 भाग म्हणजे 2 2 4 वर्गमुळात 3 ही BG आहे. म्हणजेच BG बरोबर 2/3 BEच्या 2/3. 6 वर्गमुळात 3 BE काढल्या. 3 न 6ला भागलं, 3 दुनी 6, 2 4 वर्गमुळात 3 आणि त्यातला दोनास 1 राहिलेला एक भाग 2 वर्गमुळात 3 हा DG आला. त्यामुळे EDच्या 1/3 म्हणजे मध्यगेच्या 6 वर्गमुळात 3 भागिले 3 दुनी 6, 2 वर्गमुळात 3 अशा पद्धतीनं सेमी. ओके. हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी उद्याच्या मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा आहे, स्पर्धात्मक परीक्षा आहे. या परीक्षा भविष्यकाळामध्ये अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. या स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते, म्हणून आपल्या सर्व या स्पर्धक विद्यार्थी मित्रांना हे शेअर करावे. धन्यवाद.